जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. महानगरपालिकेचे म्हणजेच नागपूर महानगरपालिकेची निवडणूक मोठ्या जोरात सुरू आहे आणि अशा वेळी प्रत्येकच पक्ष प्रचारात उतरलेला आहे. त्यात विशेष म्हणजे बहुजन समाज पार्टीने सुद्धा उडी घातलेली आहे आणि महानगरपालिकेच्या प्रभाग 1 मधून जे आहे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार जे आहे नंदेश्वर सर आहे आणि आज नंदेश्वर सरांसोबत तेच बातचीत करूया की नेमकं तुम्ही या निवडणुकीमध्ये तुमची उमेदवारी आहे आणि तुमचं विजन काय आहे. सर, WH न्यूज मध्ये तुमचं स्वागत. सर्वप्रथम WH न्यूजला मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर मी माझ्या पक्ष नेतृत्वावर, मायावतीवर, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री सुनील डोंगरे आणि पक्षाने जे माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं धन्यवाद देतो. काय विजन आहे सर तुमचं या म्हणजे निवडणुकीत, की आम्ही या विजननं हे जे उमेदवारी आहे बहुजन समाज पार्टी जिंकणार आहे? नाही, आमच्या प्रभागामध्ये विशेष जे लोक सांगतात की बा रोड बनले, करोडोचे रोड बनले आणि विकास केला, पण माझा मुद्दा असा आहे की प्रभागाच्या विकासाच्या ऐवजी सामाजिक प्रगल्भता जर आली तर आम्ही त्या दृष्टिकोनातनं पावलं उचलत आहोत आणि उचलतो. आमच्या प्रभागामध्ये शैक्षणिक दृष्टिकोनातनं आमच्या प्राथमिक शाळा बंद आहेत. आमच्या प्रभागामध्ये स्वास्थ्य केंद्र नाही आहेत. रोजगार बाजारपेठांचा प्रॉब्लेम आहे. आजही बाजारपेठा रस्त्याच्या कडेला लागतात. जेव्हा पाऊस येतो त्यावेळेस माझ्या महिला, माझे युवा रस्त्याच्या बाजूला उभे राहून सामान्य साहित्य विकतात. ही त्यांची व्यथा आहे. बोलल्या जाते की मोठ्या प्रमाणात आता हा जरीपटका भाग आहे, तुम्ही ज्या भागामध्ये राहता इथे मोठा विकास झाला आहे असे सुद्धा बोलल्या जातं. काय खरं आहे? नाही, हा विकास जो आहे ना, हा विकास एक पाऊस जर आला जोरदार, हा वाहून जाणारा आहे. हा विकास जो आहे ना, हा पावसाने वाहून जाणारा आहे. परंतु आम्हाला समृद्धी पाहिजे समाजामध्ये. रोज ते विकास झाले की समृद्धी येत नाही ना. समृद्धी तर समाजाच्या इंटेलेक्च्युअलिटीवर, ते बुद्धिवान किती लोक आहेत, शैक्षणिक पात्रता किती लोक आहेत आणि शिक्षित लोक किती आहेत, महिलांचा किती उद्धार होतो, महिलांचा किती विकास झाला, ह्या तुलनेवरून मग त्याला ठरवलं जाते की समृद्धी किती झाली. हे विकास तर रोडांची विकास झाली. रोडांच्या विकासामध्ये किती प्रकारे भ्रष्टाचार होतो. हा भ्रष्टाचाराचा हा महामेरू जर वाहत असेल तर हा प्रभाग क्रमांक 1 मध्ये वाहतो आणि याचीच धारा पूर्ण नागपूरभर वाहत राहते. तर ह्या दृष्टिकोनातनं आम्ही हा विचार केला की हा महामेरू, भ्रष्टाचाराचा महामेरू जर थांबवायचा असेल तर आम्हाला इथेच त्याला थांबवावं लागेल. सर, एकीकडे बघा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे एकदम तगडे उमेदवार या ठिकाणी आहे, काँग्रेसचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी तगडे आहे आणि अशामध्ये बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आपण पैशाने खूप कमी पडतो. पण अशा वेळी तुम्ही कसे टिकणार, त्यांच्यासमोर मध्ये कसे टिकणार? म्हणजे काय तुमच्यापाशी असं नेमकं हे आहे की आम्ही सुद्धा त्यांना टक्कर देऊ? बघा, आम्ही मान्यवर कांशीरामजीच्या नेतृत्वामध्ये त्या काळापासून काम करत आहोत आणि आमचा समाज हा 85% आहे. मान्यवर कांशीरामजी हमेशा बोलायचे की जीतेगा भाई जीतेगा, वोटो वाला जीतेगा, हारेगा भाई हारेगा, नोटो वाला हारेगा. तर आम्हाला असं वाटत नाही की आम्ही ह्या प्रभागामध्ये कमजोर आहोत. म्हणजे काय नेमकं गणित काय आहे? मग नेमकं गणित असं आहे की आमचा बहुजन समाज हा आजही 85% इथे आहे आणि हे जे आहेत, जे आता ज्यांना संस्थानिक आणि आर्थिक आतंकवाद फैलवतात या प्रभागामध्ये, असे लोक जे पैशानं गब्बर असतील, परंतु आम्ही सुद्धा ओटाने गब्बर आहोत. तर त्यांच्यापेक्षा सदन आणि समृद्ध आम्हीच आहोत. म्हणजे वोटिंगचं काय कॅल्क्युलेशन आहे? तर काय म्हणजे जातीनी आहे, जर आपण मतदार बघितले तर किती आहे? जातीनिहाय जर समीकरण केलं तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मिळून आम्ही नियर अबाउट 25,000च्या दरम्यान येतो. त्यातल्या त्यात ओबीसी समाज हाही कम से कम 25-30 हजाराच्या दरम्यान आहे आणि माझा आकलन आहे की ह्या प्रभागामध्ये सिंधी समाज जास्तीत जास्त 7,000च्या दरम्यान आहे. तर आम्हाला असं वाटते की आमची जेव्हा 85% आणि SC ST OBC आणि मुस्लिम सुद्धा इथे चांगले सुद्धा आहेत, तर अशा याच्यामध्ये आम्ही का जिंकून येऊ शकत नाही? पैसे
पैसे धनाविरुद्ध वोट हा इथे संघर्ष आहे. तर जनमत ज्यांच्याकडे राहील तो निवडूनच येतो. आता धनबल विरुद्ध जनबल हा संघर्ष इथे आहे. आमच्याकडे धनबल आहे, त्यांच्याकडे धनबल असेलही, परंतु आम्ही समृद्धतेने हा इलेक्शन लढणार आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे विशेष करून खास करून जे आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी नाही आहे आणि बहुजन समाज पार्टीचा म्हणजे तुम्ही आहे. आता अशा वेळी मतदारांना सुद्धा एक रस्ता मोकळा आहे. म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जर उमेदवार असते, बहुजन समाज पार्टी, अशा वेळी समाज सुद्धा त्यामुळे संभ्रमित होतो. पण अशा वेळेस उमेदवार नाही आहे, अशा वेळेस तुम्ही मतदारांना काय आपले आवाहन करणार? आदरणीय प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आमच्या मनामध्ये चांगली श्रद्धा आहे, त्यांच्याविषयी आदर आहे. परंतु ह्या प्रसंगी मी समाजाला आव्हान करतो की आपसातले हे मतभेद सोडून बिलकुल आम्ही एकोप्याने जर सामोर गेलो तर आमचा जो समृद्धीचा मार्ग आहे तो प्रशस्त होऊ शकतो. आता मागच्या 1.5 वर्षापासून आमच्या प्रभागामध्ये 130 एकरचा डॉक्टर आंबेडकर पार्कचा मुद्दा गाजत आहे. त्यातल्या त्यात ह्या आमच्या प्रभागामध्ये क्राईम दरही वाढत आहे. त्यातल्या त्यात बाहेरून विदेशातनं लोक येणाऱ्यांचं प्रमाणही आमच्या प्रभागामध्ये आहे. मागच्या वेळेस ह्या प्रभागामध्ये बाहेरचे लोक इथे खूप आलेले होते. असे मुद्दे आमच्या समोर आहेत. तर अशा प्रसंगी आम्हाला नाही वाटत की समाज हा विखरला जाईल. आणि एकोप्यानं माझा समाज भारतीय बौद्ध महासभा आहे, राष्ट्रीय बौद्ध महासभा आहे, समता सैनिक दल ग्रुप आहेत, माझे मित्र RPI मध्ये असतीलही आणि वंचित मध्ये असतील, परंतु मला सगळ्यांचा सहयोग मिळणार आहे याची मला ग्वाही आहे. एकंदरीतच तुमच्या बोलण्यावरून असं कळते. आणि आतापर्यंत म्हणजे बहुजन समाज पार्टीमध्ये तुम्ही कांशीराम जी साहेबांच्या पासून तुम्ही चळवळीत मध्ये आणि सर्वांना तुम्ही सामावून सुद्धा घेता. पण मात्र यावेळेस मी तुम्हाला सांगू इच्छितो की अत्यंत म्हणजे बहुजन समाज पार्टीचे प्रभाग 1 ला नंदेश्वर साहेबांच्या माध्यमातून एक चांगले उमेदवार मिळालेले आहे की जे की समाजामध्ये ते चांगलं काम करतील आणि सुशिक्षित सुद्धा आहे आणि अनुभवी आहे. त्यातच म्हणजे राजकारणातला इत्थंभूत अनुभव जो आहे नंदेश्वर साहेबांना आहे. अशा वेळेस मतदारांनी सुद्धा हा चान्स गमावला नाही पाहिजे, कारण असे उमेदवार फार कमी मिळतात. अशा आपल्या लोकांना आपण नेतृत्व दिलं पाहिजे. सर, नक्कीच जर तुम्ही बाजी मारली तर सगळ्यात पहिले महत्वाचं काम समाजासाठी तुमचं कोणतं राहणार? सगळ्यात पहिले माझं हे काम राहील की समाजामध्ये एकोपा कसा निर्माण होईल. सामाजिक एकोपा करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. आणि मला वाटते की बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वामध्ये आम्ही जेव्हा काम करत होतो तर समाजाला त्याही वेळेस आम्ही जोडतच होतो आणि आजही जोडत राहतो. आणि मला ह्यावेळेस जर चांगली संधी मिळाली तर मी समाजाला ग्वाही देतो की समाज हा एकत्रित येऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेल. आणि 2026 हा आंबेडकरी चळवळीसाठी, आंबेडकरी कार्यकर्त्यांसाठी एकवटून काम करण्याची चांगली संधी आहे. तर नक्कीच सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितला आहे की समाजाला एक करणं. भविष्याच्या काळासाठी सुद्धा समाजाला एक होणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की संघटित व्हा. आपण जेव्हा संघटित होऊ तेव्हाच आपण कुठल्या या गोष्टीचा संघर्ष करू. तर नक्कीच सर, खूप महत्वाचं तुम्ही या ठिकाणी बोललं की समाजाला आम्ही एकत्र करू. आणि आम्हाला सुद्धा आशा आहे की तुम्ही नगरसेवक या पदावर विजयी व्हावं आणि त्या माध्यमातून समाज एकत्र येऊन आंबेडकरी जे मुवमेंट आहे, बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू. तर मित्रांनो, 15 जानेवारीला मतदान आहे. 15 जानेवारीला आणखी काय सर बोलायचं? 15 जानेवारीला आदरणीय बहन कुमारी मायावती जी 4दा उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री झाली, त्यांचा जन्मदिवस पण सुद्धा आहे. क्या बात आहे. आणि माझे कार्यकर्ते, बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी बहनजींना वाढदिवसानिमित्त एक भेट ही भेट देतील. नक्कीच. आणि ही समाज सुद्धा तिला भेट देतील. आणि हा सक्सेस बहनजी प्रति आमचा समर्पित राहील अशी मी ग्वाही देतो. नक्कीच. सॉरी, मी विसरलो होतो, कारण 15 जानेवारी हा बहनजीचा वाढदिवस सुद्धा आहे. आणि 15 जानेवारीला हा वाढदिवस तुम्ही साजरा असा करा की नंदेश्वर सरांना घरातून बाहेर निघा आणि
हत्तीची बटन दाबा, नाही सर? आवाहन कराल तुम्ही निकलो घर बाहरों से, निकलो मकानों से, जंग लढो मैदानों से. ही जंग आहे. जंग लढो मैदानों से की बैमानों से? बैमान नाही, बैमान तर नाही म्हणत. बैमान कोणाला, माणूस आहे ना, तर बैमान नाही, पण व्यवस्थित मैदान जितायचं आहे. निकलो बाहर मकानों से, जंग लढो बैमानों से हा ओरिजिनल नारा आहे. परंतु मला असं वाटतंय की आम्ही सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय हा आमचा बिलकुल. तत्व आहे. आमच्यामुळं आमचं तत्वज्ञान हे बुद्ध तत्वज्ञान आहे. सगळ्यांचं मंगल हो ही आमची भूमिका असते. हे ह्या प्रसंगी मला बोलावं असं वाटते. तर नक्कीच 15 जानेवारीला जे आहे बहुजन समाज पार्टीच्या ज्या मुखिया आहे बहन मायावती यांचा वाढदिवस आहे. तुम्ही सुद्धा 15 जानेवारीला कुठेही न जाता वाढदिवस पोलिंग बूथवर जाऊन साजरा करा आणि भरभरून नंदेश्वर साहेबांना विजयी करा. आणि 16 जानेवारीला याचा निकाल लागणार आहे. नक्की 16 जानेवारीला हा निकाल जो आहे प्रभाग 1 मधून, कारण प्रभाग 1 मधून खूप मोठ्या प्रमाणात दावे केल्या जाते की आम्हीच येणार, आम्हीच येणार, आम्हीच येणार, पण तुम्ही दाखवून द्या 16 तारखेला ते कोण येणार आहे. बघत राहा. मायावती है तो मुमकिन है. बिल्कुल, मायावती बहन जी है तो मुमकिन है. बहन जी है तो मुमकिन है. बहन जी है तो संविधान सुरक्षित है. ये हमारा नारा रहेगा. संविधान को भी बचाने के लिए हमारी जरूरत है. हमारे को संविधान की भी बचाना जरूरी है. नक्कीच 16 तारखेला रिझल्ट मध्ये या ठिकाणी कोण येईल हे तुम्ही आता दाखवून द्याल. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय, जय भीम.